नमस्कार. दृष्टी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. रुपालीचा मृत्यू की कट कारस्थान, कुटुंबियांनी व्यक्त केला हत्येचा संशय. डहाणू तालुक्यातील धामटाणे येथील 24 वर्षीय रुपाली सुरेश कासट हिच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वाणगाव येथे 30 मे रोजी ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. या प्रकरणी वाणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असली तरी हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्या असू शकते असा गंभीर आरोप कुटुंबियांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या निष्पक्ष व सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रुपाली कासट ही 2024 पासून वाणगाव पश्चिम येथील एका कुटुंबाकडे केअरटेकर म्हणून कार्यरत होते. संबंधित कुटुंबातील वैयक्तिक वाद, कथित प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या तणावाचा परिणाम रुपालीवर होत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. रुपालीला मानसिक त्रास दिला जात होता, तसेच काही व्यक्तींकडून तिला धमकावले जात असल्याची माहिती तिने कुटुंबियांना दिली होती, असा आरोपही करण्यात आला आहे. उन्हाळी सुट्टीनिमित्त गावी आलेली रुपाली 26 मे रोजी पुन्हा कामावर परतली होती. मात्र अवघ्या 4 दिवसात 30 मे रोजी तिच्या मृत्यूची धक्कादायक माहिती कुटुंबियांना मिळाली. ती राहत असलेल्या घरालगतच्या गॅलरीत गळफास घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु घटनास्थळावरील परिस्थिती पाहता हा आत्महत्येचा प्रकार नसून हत्येचा संशय असल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे. रुपालीचे वडील सुरेश बाळू कासट यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात 3 व्यक्तींविषयी संशय व्यक्त केला असून पोलिसांनी त्याची नोंद घेतली आहे. दरम्यान वरिष्ठ पोलीस अधिकारी व फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळी भेट देऊन पुरावे संकलित केले आहेत. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. रुपालीच्या मृत्यूमागील सत्य समोर यावे, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून रुपालीला न्याय मिळावा अशी भावना नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणातील आरोप हे कुटुंबियांनी केलेले असून मृत्यूचे नेमके कारण, पोलीस तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि पुढील कायदेशीर प्रक्रियेनंतरच स्पष्ट होणार आहे. माझं नाव सुरेश बाळू कासट, राहणार ढामटणे. माझी मुलगी रुपाली सुरेश कासट ही योगेश चौधरीकडे घरकामासाठी काम करत होती आणि कोणत्या वर्षापासून काम करत होती? 2024 पासून काम करत होती. सुट्टी घेऊन घरी आलेली ती. योगेश चौधरी तिची बायको आणि तिचे काहीतरी प्रियकर होता, त्याच्या बरोबर काहीतरी त्याच्या योगेश चौधरीच्या धीराने पाहिलं आणि त्याच्या योगेश चौधरीला माहीत पडलं आणि त्यांच्यामध्ये आपसामध्ये भांडण झालं आणि म्हणून रुपालीने पाहिलेलं होतं माझ्या मुलीने. 1, 2, 3 वेळा तो सांगते तिकडे यायचा, फ्लॅटवरती राहून जायचा सांगतो. नंतर मग ती त्यांच्या आपसामध्ये भांडण झालं आणि ते मग तिचा म्हणजे ती सांगायची सुमा चौधरी की तू आमच्या नवरा बायकोमध्ये भांडण लावून दिलं असं, तू सर्व सांगितलं असं. त्याच्यावरती दबाव आणला आणि मग तो भेटायला यायचा तेव्हा पण तुझी सांगायची की म्हणजे दादाला सांगू नको. आणि तो तिचा प्रियकर होता, तो पण त्याला दबाव द्यायचा की तो आला म्हणजे मी आलेला होता असं नाव सांगू नको दादाला, असं माझ्या मुलीला धमकावणी द्यायचा. जेव्हा मुलीने आत्महत्या कधी करू शकत नाही. तिला फसवलेलं आहे आणि काहीतरी तिच्या बरोबर अन्याय झालेला आहे. हा गलफास नाही, हत्या केलेली आहे असं मला वाटतं. 2 दिवस आलेली होती आणि घरी राहून गेली आणि जे मला वारंवार फोन करायची की कामावरती आहे. तरी पहिल्या दिवशी फोन केला, त्या दिवशी गेली नाही आणि दुसऱ्या दिवशी सांगतो बाबा मी कामावरती जाते सांगतो आणि कामावर गेले आणि 4 दिवस झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8:53ला फोन आला त्याच्या योगेश चौधरीच्या, मला एका मुलीने असं केलं असं. त्याच्याकडे योगेश चौधरी एक मेल आला तर त्यांच्या काहीतरी नवरा बायको म्हणजे मध्ये आपसा भांडण झालेलं होतं आणि तो मला सांगाय की अमोल पावडे आहे त्यांचे मी घर बघितलेलं नाही असं. तर माझ्या त्या अमोलच्या घरी घेऊन चला. आम्ही तिकडे गेलो आणि तो तिकडे घरी पण भेटला नाही आम्हाला अमोल. मग त्याच्या आई होती, अमोलची आई, आणि भाऊ होता अक्षय. मग तर त्यांनी सांगितलं काही तो इकडे राहत नाही, तो राहतो बोईसरला राहतो.